महबूब शेख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। महबूब शेख यांनी मंत्रालयासमोर आंदोलन केलेलं होतं। डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी आंदोलन केलेलं होतं आणि या आंदोलनानंतर महबूब शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। संपदा मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे अशी घोषणाबाजी करत मंत्रालयासमोर महबूब शेख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं आणि यानंतर या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी यानंतर या सगळ्याचा आढावा घेतला, आपण पाहूया। डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये न्याय मिळवण्यासाठी महबूब शेख यांना त्यांच्या सदस्यांसह म्हणजे त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांसह ताब्यात घेण्यात आलेले आहेत। या ठिकाणी त्यांना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी पुढील कारवाईसाठी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेला। मात्र संपदा मुंडे यांची हत्या की आत्महत्या हा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे यावरती सरकारकडून अद्याप कारवाई झालेली नाहीये। यामध्ये काही बड्या नेत्यांची नावं आहेत, ती नावं सुद्धा या ठिकाणी त्यांच्या प्रकरणामध्ये घेण्यात आलेली नाहीये। कुठेतरी एक क्लीन चिट या पॉलिटिकल नेत्यांना दिला जातोय असा एकंदरीत त्यांचा आरोप आहे। मात्र संपदा मुंडेंना न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत राहणार नाही असा एक जयघोष जो आहे, एक नारा जो आहे महबूब शेख यांनी या मंत्रालयासमोर दिलेला आहे। त्याचप्रमाणे विरोधकांकडे सातत्याने बाजू मांडण्यात येते। संपदा मुंडे यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांच्याकडून आवाज उठवण्यात येतोय, मात्र सरकार कुठेही कारवाई करताना पाहायला मिळत नाही असा आरोप महबूब शेख यांनी केलेला आहे। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। संपदाला कशा पद्धतीने छळलं गेलं हे तिने मला सांगितलं। म्हणली जर तुम्ही माझं नाव सांगितलं की तर माझे घरचे माझं शिक्षण बंद करतील। ही संपदाची मैत्रीण होती, ती देखील मेडिकलची स्टुडंट आहे। एवढे विदारक परिस्थिती म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतोय का कुठे राहतोय? नेमकं देवा भाऊ, याच्यातून तुम्हाला काय महाराष्ट्राचं काय सिद्ध करायचंय? आपला महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आरोपीला वाचवलं जात आहे। ही काय पद्धत लावली? तिच्या कुटुंबाला न्याय मिळायच्या ऐवजी तिच्यावर त्या ठिकाणी आरोप होत आहेत। मेलेल्या माणसं उत्तर द्यायला येणार नाही तर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात। याच्यापेक्षा आणि का तुम्ही एसआयटी लावत नाही? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।